नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो. मी प्रमोद मोरे, तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिलिंग फॅनच्या बेरिंग कशा बदलायच्या, ते पण घरच्या घरी, कुठल्याही जास्त एफर्ट न घेता. मित्रांनो, हा आपल्याकडे सिलिंग फॅन आलेला आहे. याचा प्रॉब्लेम असा आहे की हा आवाज खडखड करतोय आणि थोडासा जाम पण चालतो. तर प्रायमरी प्रॉब्लेम असा असतो की त्या बेरिंग गेलेले असतात. तर आपल्याला बेरिंग कशा बदलायच्या पाहूयात. तर मित्रांनो, हे आपण कनेक्शन खुले करून आले. शॉपमधून कनेक्शन वायर बाहेर काढावं लागतं, त्याशिवाय पण आपल्याला उचलता येणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला फॅन उकलायचा आहे. तीन नटांनी फॅन फिट केलेला असतो. हे तीन नट आपण उकळल्यानंतर वरची बॉडी बाहेर निघते. मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर तसेच फार गृहोपयोगी वस्तू दुरुस्तीचे जुगाड करण्याचे व्हिडिओ असतात. मित्रांनो, असं या प्रकारे खालची कॅप आणि वरची कॅप यामध्ये थोडासा गॅप असतो. त्या गॅपमध्ये असं आपल्याला दोन्ही पण मारुती प्रतिष्ठा करून असं उकळल्यानंतर हा फॅन उकळला जातो. तर त्याची वरची बेरिंग जाम आहे मित्रांनो. आणि आता आपण खाली चेक करणार आहोत, हा शॉपला कुठं गाळा पडलेला आहे का किंवा खड्डा पडलेला आहे का ते पण चेक करावं लागतं. त्यामुळे पण फॅनचा आवाज खडखड येऊ शकतो. मित्रांनो, आता आपल्याला पहिल्यांदा वरच्या कॅपची बेरिंग काढून घ्यायची आहे. ती कशा प्रकारे काढायची ते पण बघा. आणि त्या अगोदर आपण खालचा जो बेस आहे तो उकळून घेऊयात. तर शॉप तर ओके आहे, कारण बेरिंगला फिट बसलेला असेल तर शॉप त्याला ओकेच असं म्हणायचं. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण एक जुना रॉड थोडीनं खाली याला सपोर्ट देणं गरजेचं असतं मित्रांनो. नाहीतर बॉडी वरची बॉडी जी असते ती फुटू शकते आणि ती बॉडी जर फुटली तर मग आपला पंखाच बाद होऊ शकतो. साठी आपण वरची बेरिंग बसवून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आता पुढे एक ट्विस्ट आहे. तर ज्यांच्याकडे पुलर नाही पण खालच्या बेसमध्ये बेरिंग अडकून बसले, तर पुलर नसताना पण बेरिंग कशी काढायची याचा जुगाड नक्की बघा. तर आपल्याला त्यासाठी पाहिजे मेणबत्ती. आता तुम्ही म्हणसाल मेणबत्ती कसं काय, तर हे पाहू शकता. आता हे आपण पहिल्यांदा यूज केलेली मेणबत्ती चुरा झालेला आहे, चुरा टाकलेला आहे. मित्रांनो, आपल्याकडे पुलर वगैरे सगळं साहित्य आहे, फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी ज्यांच्याकडे पुलर नाही तर त्यांना बेसमध्ये अडकलेली बेरिंग कशी काढायची त्याचा हा जुगाड आहे. खालची बेरिंग काढण्यासाठी त्याला पुलरची आवश्यकता असते. आणि पाहू शकता बेरिंग कशी वर येत आहे ते. आपण जसं जसं मेणबत्ती बेरिंगच्या त्या होलमध्ये घालून वरून त्या साईजचा एक रॉड घेतलेला आहे आणि त्यानं हातोडी साईडने टाकल्यानंतर खालून जो मेणबत्तीचा चोर असतो त्याच्या प्रेशरनं बेरिंग वर येत आहे. पाहू शकता बेरिंग कशी वर आलेली आहे. तर ते असं थोडंसं अजून त्याला मेणबत्ती आपण आतमध्ये घालून टाकल्यानंतर बेरिंग अजून ऑटोमॅटिक वर येणार आणि बाजूला निघणार. त्यानंतर जो आतमध्ये अडकलेला जो बेरिंगचा चोर असतो तो आपल्याला काढून घ्यावा लागतो. हे पहा, अशा प्रकारे बेरिंग वर आलेली आपली.
मित्रांनो, जुगाड कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि शेअर पण करा, जेणेकरून इतरांना पण याचा फायदा होऊ शकतो. मेणबत्ती आहे मित्रांनो. मेणबत्ती आपल्याला बाहेर काढावं लागते. नवीन बेरिंग आपल्याला तिथे बसवायचे. मेणबत्ती काढून व्यवस्थित साफ करून मित्रांनो, आता आपण बेरिंग त्याच्या बेसची बसवत आहोत. खालच्या बेसला 6201 नंबरची बेरिंग लागते आणि वरच्या टॉपला 6202 नंबरची. तर कधीही फॅन फिट करताना फॅनचं स्टेटर जे असतं ते अगोदर टॉपला फिट करून घ्यायचं असतं मित्रांनो. आणि हे पाहू शकता, हे रोटरला फेस टू फेस बसलं पाहिजे. खालीवर झालं तर फॅनचा स्पीड कमी होऊ शकतो. आता आपण बेस बसवून घेऊन त्याचे नट फिट करून घेऊयात. अशा प्रकारे आपला पंखा फ्री झालेला आहे. त्याचे नट टाईट करून त्यानंतर जे कनेक्शन कसे देतात ते पहा. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण घरच्या घरी कॅपॅसिटर वगैरे बदलताना कनेक्शन उकलतो. त्यानंतर कोणतं वायर कुठं होतं हे लक्षात राहत नाही. या व्हिडिओ ते पण पाहायला मिळेल तुम्हाला, फॅनचे कनेक्शन कसे असतात ते. या फॅनचं लाल वायर हे कॉमन आहे आणि ब्लॅक आणि येलो आहे ते कॅपॅसिटरचे वायर आहेत. नट टाईट करताना सगळीकडचे नट समान टाईट करायची, एकीकडलाच एकदम फिट करून त्यानंतर दुसरीकडची फिटिंग करायची नाही, त्यामुळे पंखा व्यवस्थित फिट होत नाही. आता हे आपण कनेक्शनचे वर काढलेले वायर खालच्या होलमधून बाजूला काढून घेऊयात. वायर खाली काढताना वायर कुठं कट होणार नाही त्याची पण काळजी घ्यावी लागते. जर कडक झालेले असतील तर कट होण्याची शक्यता असते आणि ते वायर फॅनला इतरत्र कुठे चिटकले तर पंखा बॉडी करंट मारतो आणि व्यवस्थित फिरत नाही, किंवा आपल्या स्लॅबच्या घरात तो पंखा शॉर्ट सर्किटमुळे जळतो. तर आता आपण पहिल्यांदा वायंडिंग चेक करून घेऊयात. आपण याची कॅपॅसिटरची वायर जोडून घेऊयात. ब्लॅक आणि येलोला आपल्याला कॅपॅसिटर जोडायचं आहे. तर मित्रांनो, यात एक गफलत आहे की कंपनीचे फॅन असतात बजाज, ओरिएंट, क्रॉम्प्टन, तर त्यांचं कॉमन वेगळं असू शकतं आणि त्यातून आलेला लीड पण वेगवेगळ्या कलरचे असतात. तर त्यासाठी काय करावं लागतं हे मी तुम्हाला नंतरच्या एका व्हिडिओमध्ये सांगतो. तो थोडा सस्पेन्स ठेवतो मी. मित्रांनो, ते आपण एकदा चेक करून घेऊयात त्याची उलट आणि सुलट दिशा. तर हा ब्लॅक आणि रेडला जोडल्यानंतर सुलट फिरतो आणि येलो आणि रेडला जोडल्यानंतर उलट फिरतो पंखा. तर आता आपल्याला कॅपॅसिटरचे कनेक्टर असतात, त्याच्या एका साईडला 3 स्क्रू असतात आणि एका साईडला 2च असतात. तर तसं का असतं ते पाहून घ्या. तर आपण खालच्या साईडला जे कॅपॅसिटर ब्लॅक वायर जोडलेलं आहे ते टाईट करून घेऊयात. आणि मित्रांनो, हे येलो जे असतं
याला कुठल्याही प्रकारचं कनेक्शन जात नाही आपल्या बोर्डातून आलेलं, त्यामुळं त्याची ब्लँक स्क्रू असतो तिथं तो फिट असतो. वरच्या साईडला आपल्याला रेड म्हणजे कॉमनचं वायर जोडायचं आहे. अशा प्रकारे आपल्या फॅनच्या बेरिंगा बदलून आणि कनेक्शन करून झालेलं आहे. आता आपण त्याची एक फायनल टेस्टिंग करूयात. त्यातून आवाज वगैरे काय येतोय का तो पण पहा तुम्ही. अशा प्रकारे आपला फॅन दुरुस्त झालेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो. परत त्या भेटूयात एका